गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिविजय. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जय पुराणपुरुषा दिगंबरा, अवयविरहित निर्विकारा, मायातीता गोचरा, वेदशारा श्रीवल्लभा, तुची जगदानंद मूळकंदा, उपाधिरहित अभेदा, सजितानंद नामे शब्दा, हा गिरा हे अलीकडे. जैसा पुरुषकरी सतेज मित्र, तेथे निळमानस आहे अनुमात्र, तैसे ज्ञान राहिले साचार, तुझ्या निर्धार करू जाता. जैसे वसुधा माझा मुराचे ते भारा, तैस प्रवेश नव्हे अतिशूद्रा, तैसा तर्क होय माघारा. मार्ग न पुढे न सुचेचे, मृगेंद्र देखताची जाण, जैसा देह ठेवी बारुण, तैसेचे अहंकृती जाय विरुण. ब्रह्मानंद सागरे चंडाशा पुढे खगोत जाण, तेवी बुद्धीचे शहाणपण, अंबुनिधी माझे जैसे लावन, तैसे मन होई जाय अस्ति भाती प्रिय रूप नाम. त्रिपुटी विरहित निष्काम, त्रिविध भेदावित पूर्ण ब्रह्म, हेही मने नसा हे अकळ नकळती ज्याच्या माया हलविता न ये जिव्हा. देय ध्याता ध्यान तेव्हा, सर्वता हिवरेना ऐसा निर्विकार चित समुद्र. यदुकुल भूषण यागवेंद्र, गुरुग्रही राहुनी समग्र, विद्याभ्यास केला हो विसावे अध्यायी सुरस. कथा हे जाहाली विशेष, यावरी मथुरेत जगन्निवास. काय करता जाहला मथुरेत असता ऋषिकेशी, गोकुळी नंद यशोदा वज्रवासी, कृष्ण प्राप्ती लागे दिवसनिशी. उतावेळी मानसे गोकुळीच्या नितंमनी, श्रीकृष्ण लीला आठवणी, सद्गदित होता म्हणे अश्रू नयनी वाहता ते. वाटती दश दिशा उदास, वाटते गोकुळ वाटे ओस, लीला अवतारी पुराण पुरुष, लागला निज ध्यास तयांच्या. नावडती सर्व भोगविलास, भोग तितकेची वाटती रोग, अंतरी भरलासे श्रीरंग. भक्ती भवभंग दयाळू, चंदनांगी चर्चिता देखा, वाटते जैसे शिकीच्या शिखा, सुमन हारते का देखा. उरंगा समान भासते गगनी उगविता रोहिणीवीर, म्हणते यमनीत का उगवला मित्र. अंतरी ठसवता ते पंकजनेत्र, विल्लाळ होय मानसो. गोपी करू बसता भोजन, ग्रासो ग्रास आठवे श्रीकृष्ण. करू जाता उदकपान, जगन्मोहन आठवावे. एवं गोकुळीचे जन, हरिचरणी ठेवूनी मन, करती सत्य कर्माचरण. निराभिमान सर्वदा, कृष्ण प्राप्ती विन करिता कर्म, तरी तोची झाला पडला भ्रम. आम्ही कर्म करते हा परम, अभिमान वाहते मृत्तिका उदकनासुनी. आम्ही न जाणतो हे जी मिरविती जन, परिद्रवाला तो चक्रपाणी. जवळी आसुनी अप्राप्त, काष्णामादी जैसा अग्न, आसुनी नव्हे प्राशयामान, तैसा श्रीरंग हृदय परिपूर्ण. आसुनी जन भुलले, कृष्ण प्राप्ती विनदान केले, जैसे बीज उकरडा ओतियले, ते व्यर्थचे कुजुनी गेले. मुक्त टाकेले अग्नीत जैसे, हरिप्राप्ती विन पठन, वृथाश्रम काय करून, सकतीची घाना घालून. व्यर्थ कैसा करकर, हरिप्राप्ती विन गायन कळा दावित, जैसा गोवरी ओरडे अरण्यात. हरिप्राप्तीविन का प्रवर्तिक ग्रंथ, काय कविता आलेखपन. कृष्ण प्राप्ती विन यज्ञ, व्यर्थ डोळे धुमे भरून, हरिप्राप्ती विनानुष्ठान, जैसे सोंग नटाचे. हरिप्राप्ती विन कदा नाही, एकांती गुह्या सेविले पाही, जैसा मूषक निघाला वै. व्यर्थ काय एकांत, हरिप्राप्ती विन जटा, व्यर्थ भारवा हे करंटा. एवं सर्व व्यर्थ त्याच्या चेष्टा, हृदय वैकुंठन धरते, असो हृदय धरुणे ऋषिकेश. गोपी मथुरेस विकू जाता गोरस, चित्ती आठवण रमविलास. पुरुष जगद्वंद, मथुरेचा चौहोटा बैसती, अंतरी आठवून यदुपती. दही दुग्ध घ्या म्हणती विसरती, मुखाचे येती हरिनामे. दुग्ध घ्या म्हणावे जे का बोल, तो पूर्वी शके दुग्धाभिषेक केला, त्याच्या हृदय नाठविता सावळा. गोविंद सावळा घ्या म्हणती, दधी घ्या म्हणावे जो का आता, दामोदर आठवे चित्ता, तो दह्या निमित्त तत्वता. मायेने उखळी बांधिला, दावे बांधले गुदरी जया, म्हणून दामोदर नाम तया, ते ध्यानात गोपी आठवणया. दामोदर घ्या हो म्हणते, तो मथुरेच्या गोरटी, ज्याच्या केवळ प्रपंच दृष्टी, म्हणती कोठे गेला जगजेठी. कायसा गोष्टी बोलता, जे नेमीन पणस धरुणी, अवघा समुद्र उडविला गगनी. तो वेदोद्धारक चक्रपाणी, मडक्यात कैसा साठविला, मंदोद्धारक जगज्जेठी, तेने पृष्ठावरी धरली सृष्टी. ज्याशी ध्याय भार्गव परमेष्टी, तो मडक्यात कैसा साठविला, जेणे हिराक्ष मरुदुनी, दाढेवरी धरली यावनी. तो श्राब्दवासी मोक्षदानी, तो मडक्यात कैसा साठविला, जो प्रल्हाद रक्षक नरहरी, ज्याच्या भक्रोधन माये अंबरी. हिरण्यकश्यप मर्दन मुरारी, तो मडक्यात कैसा साठविला, जेने
तो पाया माझी सकल आठविले स्वर्ग मृत्यू पाताळ तो बलिदर्पहरण घननिळ तो मडक्यात कैसा साठविला त्रिसप्तके मुळी हुनी निर्वेर केली जाने अवनी परमप्रताप वारस मनी तो मडक्यात कैसा साठविला जो कमलान निमित्र कुलभूषण जो दृष्ट पितीश मनमर्दन जो रावणांतकर गुणंदन तो मडक्यात कैसा साठविला तोची गोकुळी अवतरला गोवर्धन खागरे ठेविला आगासुराश जेने उभा चिरला तो मडक्यात कैसा साठविला तो गोकुळांच्या गोपी समाधिस्त त्याशी कृष्णमय जग भासत कृष्णमय ब्रह्मांड भासत नाही हेत दुसरा ऐशी गोपी वज्रवासिनी बोलती तेव्हा गजगामिनी म्हणती सर्व मडक्यात चक्रपाणी परिपूर्ण भरला असे सर्वा घटी बिंबोनी तरणी अलिप्त जैसा वेगळा गगनी तैसा सर्व व्यापक मोक्षदानी बरवे मनी विचारावा तुमच्या शरीर घटी पहा पुरते कारणे वर्तताय कोणाचे चित्ते मिरविता स्त्री पुरुषांमते आना पुरते मानसी एक सुवर्ण नाना अलंकार एक सागर तरंग अपार बहुत मंदर एकांबर जैसा यदुवर सर्व घटे जे जे भक्त बोलती ते ते यथार्थ करी श्रीपती सर्व गोपींच्या घटाप्रती दिसती मूर्ती हरीच्या घटाप्रती एक एक सुंदर श्रीमूर्ती दिसे सुकुमार गोपी तटस्थ पाहती सादर विवेक दृष्टी करुणिया म्हणती नवल केले यागवेंद्रे सर्व घटी व्यापिले हे ते खरे हे तो खरे वज्रासनी बोलली उत्तरे असत्य नवती सर्वता भक्त वचना पडता व्यंग तेथे आगो वडे श्रीरंग जो श्राब्दात हृदयत रत्नरंग तो अभंग सर्वदा वाल्मिकी जे जे भाष्य केले तेथे राघवे वर्ततोनी दाविले भक्त जे जे वचन बोलले खाली न पडी सर्वता पाकशासना शत्रूने नागपाशी बांधले श्रीराम सौमित्राशी भक्तभाष्य सत्यकारावयाशी बांधूनिया घेतले रघुवीरे जो क्षणे ब्रह्मांड रची ढासळी तो श्रीराम पडला शिरजाळी जो भक्ताची या वचनाशी पाळी स्वर्ग स्थितांत काळी अक्षय गोपी बोलल्या जे वचन ते साच करीत जगज्जीवन असो गोपी गोरस बिकुण गेल्या तेव्हा गोकुळा श्रीकृष्ण लीला मुखी गात गोपी करती प्रपंचकृत अनेक नावडे दुजा हित जाहले चित्त कृष्ण सम एक घुसळता सुंदर हाती धरला रवा दोर वृत्ती झाली कृष्णाकार दिवसानिशी नाठवे हरी रूप तन्मया बाला वृत्ती विरुणी गेल्या सकळा जैसा लावण्याचा पुतळा समुद्रा माझी समरसे घुसळता चळती हस्त परी त्या आपण समाधिस्त पंचप्राणाधारे शरीर वर्तत सत्कर्माचरण करता ते जो सुखासनी जाय बसूनी त्याचे कदान चळे आसन परी करीते सकळ पर्याटन भक्त सुजान तैसेची एक गोपिका दळिता कांडिता येता जाता दुग्ध तापविता घुसळिता उदका आणिता कृष्णनाथ न विसरते नंद आणि यशोदा हृदय आठविती श्रीमुकुंदा त्याच्याच लीला आठवून सर्वदा झुरती भेटी कारणे यशोदा करिता मंथन बाललीला आठवी संपूर्ण म्हणे हे कृष्णा मधुसूदन गेला टाकून आम्हा ते हे पुतना प्राण शोषणा हे तृणवर्त असुर छेदना हे मुरारे ते शकट भंजना गेलासी टाकून आम्हा ते हे गोपी मानस राजा हंसा हे कालिया मर्दना प्राण पुराण पुरुषा हे गोवर्धन उद्धारण ऋषिकेशा गेलासी टाकून आम्हासे हे कृष्णा कमलाक्ष पत्रा हे मैदुकैटभ भारे सर्व साक्षा हे केशे प्राणांतक गोपवेशा गेलासे टाकुण्या माते माझे सावळे डोळसे सुकुमारे कृष्णाबाई श्याम सुंदरे उदारवने मुरलीधरे गेलासे टाकुण्या माते ऐसे आठवणी हरुगण यशोदा देवी करिमंथन नयने वाहे अश्रुजीवन प्रेमे करुण सद्गीत ऐसा वृत्तांत गोकुळीचा जाणो निया सखा प्रेमळांचा तो रूप वैकुंठपुरीचा काय करिता जाहला जो सकल देवाधिदेव भक्त वल्लभ करुणार्णव देने जवळी बोलविला उद्धव गुज गोष्टी सांगावया उद्धव परमचरुत्र चतुर ज्ञाता सात्विक प्रेमळ उदार तत्वता त्याचेही हरीची हरीचा आवडता प्राणाहुनी पलीकडे हरी म्हणे उद्धवा ऐकावे आपण गोकुळाप्रती जावे गोपिकांप्रती बोधावे निर्वाण ज्ञान अगम्य जे माझा नंद पिता यशोदा जननी दोघे कंठी प्राण ठेवून वाट पाहती दिनरजनी चकोर ज्ञान चंद्रन्याय
आयेशी परम गोपिका प्रियकर सद्विका ते सगुणा उदार वाट पाहती असतील सुकुमार चातक जल न्यायशी माझे गोकुळीचे गडी ज्याशी निरसली साकडी माझी त्यावरी ते बहुत आवडे धेनो वत्सने आयेशी त्यासी मी सांडून आलो सकलिका मागे दुःखी झाल्या गोपिका जैसे कृपणाचे धन जाय देखा त्यांचे दुःख पार नाही जा म्हणता माघारेने सरती आकुराशी एक काकुळती यापुढे पदर पसरते एक पडती मूर्छिंगित म्हणतो काने तो आमच्या प्राणासी घालितो रथापुढे लोटांगण एक म्हणती आकुर नामाधिमान कोठे कोणे तुझ ठेविले एक तुझे नाम परम क्रूर निर्दया नेऊ नको यदुवीर गोकुळांच्या ते हत्या समग्र तुझवरी पडतील पै ऐसे गोपिकांचे वर्णिता प्रेम सद्गदित झाला मेघ श्याम जो भक्त काम कल्पद्रुम आत्माराम श्रीकृष्ण सांगता गोपिकांचे प्रीती नेत्री अश्रुधारा स्त्रवती उद्धवाचे ते कंठी श्रीपती मिठी घालून स्पुंदत उद्धवा तू आता वेगे जाये त्याची दृढ भक्ती कैसी न पाहे ते धरिता ते सदा माझी सोयी मी स्वप्न न विसंबिजाचे तयाशे हे मज न विसरती सर्वथा मी अखंड होतो त्या भवता मत्स्यकुर्मादी अवतार तत्वता घातले भक्ता कारणे उद्धवा त्याशी भक्ती पडली सगुण योगे प्राण त्यागिती कामनी त्याचे पूर्ण ज्ञान उपदुषणे ब्रह्मवदने कराव्या अध्यात्मविद्या दुर्लभ पूर्ण उद्धरवा तारी त्याशी सांगून संता वेगळे निर्बाध ज्ञान कोण उपदेशील दुसरे ऐसे बोलूने रमानाथ उद्धवाच्या मस्तकी ठेविला हात जेने पूर्वी देवगुरुपाशी बहुत विद्याभ्यास केला पे आधीच बोलका विलक्षण वरी वाचस्पतीपाशी अध्ययन विशेष कृष्ण कृपा परिपूर्ण परम सज्ञान उद्धव हरिचरणी माथा ठेवून उद्धव निघाला ते चिक्षणे दिव्य रथ आरोडूने गोकुळ पंथे चालिला पहिलीची प्रेमळ गोकुळा गोरटी विशेष उद्धव चालिला त्यांच्या भेटी आधीच वाराणसी नगर गोमटे त्यावरी जान्हवी आली तेथे सुदैवासी सापडे परीस पुण्यवंता जोडे निर्दोषीयस दिव्यांजन पायाळास अकस्मात लाधे जेवी आधीच वन शोभयवंत त्यावरी आला वसंत पहिलेच चतुर पंडित प्रेमळ भक्त त्यावरी हे आधीच कौस्तुभ तेजा गळा वरी विष्णूच्या वक्षस्थळी मिरवला आधीच उदार दाता भला त्यावरी सापडला धनकुप तैसा ओढवेल आता रस उद्धव आवडता श्रीकृष्णास विशेष बांधू चालला गोपिकेस तो सुरसरस अवधारा असो आत वेगे रथ चालिला उद्धव गोकुळा समवेप आला तो गायी परतल्या गोकुळा गोरजे झाकला रथ तेथे गोरज स्नान ते पुण्यगळे रथा समवेत उद्धव केले गोभार चहुकडे दाटले उद्धवे थोपले रथा ते जे जे कृष्ण लाविले रीती तैशेष नित्य गोपळा वर्तती वेदज्ञे प्रमाणे चालती विद्भंजन जैसे का पुढे गायीचे भार चालती मागे गोप हरिला गाती एक कृष्ण वेश घेऊन हाते मुरली धरुणी उभासे घुमऱ्या पावे टाळ मृदुंग मधुर गायन राग उपरांग हरिपदी धरुणी अनुरांग लीला गाती हरीच्या कृष्णवेश जेने धरिला केवळ कृष्णची ऐसा भासला भोवत्या गोपाळांचा मेळा चामरेवरी ढाळती मुख दिसे जयाचे त्याचे सावळे चरणरज त्यावरी बैसिले पांडुर्यवर्ण मुख शोभिले ते वर्णिले नच जाय श्रीधर मने मज येथे दृष्टांत स्फुरला तो ऐका प्रेमळ भक्त भीमा तटविरही पंढरीनाथ बुक्का उधळत तयावरी उदार मुख चांगले त्यावेळी शुभ्रवर्ण मिरविले जैसे इंद्रनिळाशी घातले काश्मीरीचे ते सतेज कवच असो उद्धवे देखून तो महोत्सव अंगी दाटला अष्टभाव म्हणे धन्य धन्य हा जनाचा देव अद्भुत पुण्य अंचारले धन्य वृंदावनेचे तृणपाषण लागले जेथे कृष्णचरण जन्मसार्थक परिपूर्ण केले याची लोकांनी गोकुळात प्रवेशला रथ राजमिंदिने सत्वरदात घरोघरी कृष्ण लागात श्रवणे ऐकत उद्भव गायी वाड्यात प्रवेशती वेगेसे जे जे गायी सवे जैशी गोपिका रीती दाविती तैशी उद्धव जाता
लक्षितसे. श्रीकृष्ण लीला कानी ऐकता, गायीशी पाना फुटे तत्वता. कृष्ण ध्यान गीत गाता, ऐकता गायी हुंबरते. या लागे हाती भरणा घेऊनी, हरिलीला एक कामिनी. मने वैकुंठवती चक्रपाणे, नंद सदनी अवतरली तू. हे रमापते निजकुलभूषणा, हे राधा वल्लभा गोवर्धनना. मुरलीधरा ते पुतना प्राणहरणा, अवतरला सिधू. घरोघरी गोपी गीत गाती. मग गायीशी पाना फुटत, तेथे उद्धव विलोकित प्रेमभरित झाला. ऐकल्या विन मुरलीस्वर, एक गायी काढू नेंदे धार. असो उद्धव नंदद्वार, एकाएकी पावला. नंदे उद्धव देखिला, परमहर्षे पुढे धानविला. श्रेमा लिंगन ते वेळा, प्रेम भरे दिदले. रथ सोडिला बाहेरे, नंद उद्धवाचे धरले करे. प्रवेशुने निज मंदरे, उत्नासने बैसला. उद्धवाची पूजा करुणी, मग नंद पुसे वर्तमान. मने सुखी मिकी मनमोहन, न बोलता नयने जलभरे. उद्धवा कृष्णा आता न येथे, उपेक्षून गेले आम्हा ते. सर्पमुखाहुनी माते, कृष्णनाथे सोडविले. पुतना तृणवता घासूर, कालिया मुरदने प्रविशला वैश्वानर. गोवर्धन उचलून थोर, पराक्रम दावियला. सद्गदित होऊन नंद सांगत, तो यशोदेही आली तेथ. मथुरेचा हरिप्रताप समस्त, उद्धव सांगे तयांशी. गेली या दिवसापासून अवघे, जे जे पुरुषार्थ केले माधवे. तेथे सकळ वर्णिले उद्धवे, ऐकता दोघे तष्ट. माया मने काय करू विचार, हरिविन शून्य दिसे मंदिर. उद्धवा या स्थळी श्यामसुंदर, जन्मला साचार जानपा. या पालखी हरी निजविला, येणे नाही जे म्या नाहीला. याचे मंचकावरी पहुडला, मज पुढे उद्धवा तो. याचे डोहलार घडोघडी बसे, पहा शिरीचे मयूर पुच्छे. वनमाळाचे ते ज्या सुवासे, मंदिरावघे दुमदुमित. कृष्णाची घोंगडी पावा काठी, हेच गुंजाचे हार झळकते होते कंठी. कृष्णाचे बाललेनी गोमटी, माया दावित उद्धवा ते. पदक वाघनख्या बिंदले, काढून उद्धवाशी दाविले. मग करुणास्वरे हाक फोडिले, मने वनमाळी कधी येसी. गोविंदा कृष्णा यादवा, जगन्मोहना हरी माधवा. तुझवे नाम मी करुणार्णवा, काय येथे करावे. माझी या श्रीरंगा डोळसा, सुकुमारा सावळ्या पाडसा. गेला से टाकुनी राजसा, पुराण पुरुषा श्रीहरी. तुझ म्या बांधिले उखळी, म्हणून रुसलासी वनमाळी. तुझ हाती गुरे राखविले, नेनोनी सर्वेशा. तुझ्या पायावरी नाहिले, मृतिका भक्षिता ताडियले. माझे हात हे जळाले, काय भ्रांती झाल्या मी. तुझे स्वरूप नेनो ऋषिकेशी, म्हणून या रुसलाशी. तू क्षीरसागर विलासे, दाटविता गोपी तू ते. तुझ्या पोटी जन्मले परमेष्टी, हृदय ध्याय ध्रुजटी. तू सर्वा वरिष्ठ जगजेठी, झडकारते गोपी तू ते. उद्धरेला न लगे घरदार आता, मी कोठे जाऊ सांग तत्वता. उद्धव या गोष्टी ऐकता, हृदय झाला सद्गदित. उद्धव म्हणे धन्य तुमचा भाव, तुमच्या मंदिरे क्रीडला रमाधव. नाना विलास कौतुक लाघव, दाविजे सर्व तुम्हा ते. जे गजास जनकाचे हृदय रत्न, जे का पद्मोभवाचे वेदार्चन. जे का नारदांचे ते गायन पूर्ण, सनकादिकाची ध्येय मूर्ती. जे मूळ प्रकृतीचे निज मूळ, जे का निजगमा वक्षाचे सुपक्प फळ. ते तो ब्रह्मानंद वैकुंठपाळ, तुमचे घरी क्रीडियला. ऐसे बोलता सरली यामिनी, घरोघरी जाग्या झाल्या कामिनी. उद्धव प्रातस्नानाशे ते क्षणी, जाता झाला यमुनेशी. तो घरोघरी हरिस्मरण होत, दीप लावले लखलखित. षडा समार्जन करून प्रशस्त, वास्तुपूजा करता ते. मुख गात हरीच्या लीला, गोपीत घाले ते रंगमाळा. अंग प्राक्षाळूनी आबला, कणकांबरणे स्थिती. दिव्य अलंकाराची प्रभा फाकली, आरक्त कुंकुम शोभे निडळी. अंजन विराजे ते नेत्र कमळी, मुक्ता जाळी श्री शोभे. जडित ताटकांचे करणे दिसती, घुसळिता ते सतेज तळपती. करणी मोग घोष ढळती येते, कृतिका पुंज जे बिगगणे. विद्युत प्राय झळकती चुडे, मंदिरी झुळक घुसळता ती प्रभा पडे. कंठी एकावळ डोलती कोडे, बहुभूषणे शोभते. माझी रत्ना जडित कांची, प्रभा फाके ते मुद्रिकांची. पायी नोपरे पैंजनाचे, ध्वनी उमटे चालता. देखता त्यांचा वदनचंद्र, देवांगणाला जती समग्र. हंसागणा त्या परमचतुर, घरोघरी घुसळती. घरोघरी डेडे घुमघुमती, नाना कृष्णला गोपगाती.
ते श्रवण करीत यमुने प्रते उद्धव भक्त जातसे. तमीर कन्येचे तीर उद्भव विलोकी समग्र. मने हे धन्य पाषाण तरुवर कृष्णदृष्टी उद्धरिले. तो वारस मने चक्र प्रगटले. मंथन गोपिकाचे संपले. यमुना जीवनाजवळी ते वेगे घट घायोनी चालल्या. नंदद्वारावरुणी गोपी जात. तो देखिला तेथे दिव्य रथ. म्हणती कोणाचा ते स्पंदन येत. कोण आला न कळेचे. म्हणती निर्दय जो आकुर. जेने केला जगदोद्धार. आता कोण आला तो समाचार. नेनवेची साजने ऐशा गोपी तेव्हा बोलती. कृतांत भगिनी प्रति जाती. तो येता देखील दिव्य मूर्ती. उद्धवाची ते वदा. मित्रकन्या तरी स्नान केले. शुद्ध द्वादश टिळे देखिले. नेसला वसन पिवळे. उत्तरीय वस्त्र रुळे दिव्य. कृष्णासारखेच कृष्ण भक्त. अलंकार तैशेशी शोभत. गोपिका रोखुनी पाहत. तो तेथे उद्धव ओळखिला. ऐशे विद्धुलतेचा भार. जो का अलंकार मंडित समग्र. गजगामिने मिळाल्या अपार. उद्धवा भोवती ते वेळी. आत्रिपुत्र वेष्टीत तारांगणे. की मित्र वेष्टीत जेवी करणे. उद्धव वेष्टीला प्रकारे तेने सर्व कामिनी मिळवून या. मस्तकी उदके पूर्ण घागरी. कोणी रित्याचे घेतल्या शिरी. देहभाव विसरून नारी. कृष्णा उपासक वेष्टीला. उद्धवाचे चरण धरुणी भावे. म्हणती पाठविलासी श्री माधवे. गोकुळ टाकून मथुरेशी राहावे. बरवे केशवे हे केले. माता पिते यांचा वृत्तांत. घ्यावा या तुझ पाठविले येत. एरवी अनेक त्यांचा आप्त. येथे कोणी दिसेना. तो तेथे एक भ्रमर. अकस्मात पातला सुंदर. रुंजे घाली तक्षण मात्र. गोपिकांनी देखिला. अन्नोनुक्त ते गोपी बोलत. कृष्णापासून आलासी त्वरित. तू कृष्णवर्णन दिसतासी सत्य. पाहासे चित्त गोपिकांचे. कळलासी तू कृष्णाचा हेर. पाळती घेतोस समग्र. तू षटाचा मित्र षटसाचार. कायचा येथे ऋणझुनशी. एक कमळावरी चित्त. न बैसे तुझे सावध चित्त. दश दिशा हिंडतसे व्यर्थ. चंचळ मन सदा तुझे. तू ज्यापासून आलासी पाही. त्याचे मनन बसे एके ठाई. भ्रमरा तो मथुरेसी जाई. सांग हरीशी जाऊन या. म्हणावे मथुरेच्या नारी. आता भोगे तू पुतनारी. आम्हा होणे ती कुबजा सुंदरी. तू निवडलीसी डोळसा. परमा अपवित्र कुबजा. तिसी रतलासे ते विश्वबीजा. तुझ्या योग्य जोडा ते अदोक्षला. दासी सर्वथा नव्हेचे. सोने आणि शेनसाच. जोडा नव्हे काचा आणि किमिपाच. जैशी कुबजा आणि परमसाच. जोडा नव्हे सर्वता. की हिरा आणि गार. की वायस आणि खागेंद्र. की कुबजा आणि कमलनेत्र. जोडा नव्हे सर्वता. समुद्र आणि सौदने. की खगोद आणि वारसमने. की कुबजा आणि चक्रपाणी. जोडा नव्हे सर्वदा. की ओहोळ आणि भागीरथी. की आजा आणि ऐरावती. तैसीच कुब्जा आणि जगतपती. जोडा नव्हे सर्वता. की पेंड आणि कर्पूर. की हंस आणि घोबड अपवित्र. तैसाचे कुब्ज आणि श्रीधर. जोडा नव्हे सर्वदा. की कोळसा आणि कस्तुरी. की दारिद्र्य आणि विष्णूची अंतुरी. की कुब्जा आणि कसारी. जोडा नव्हे सर्वदा. संत आणि निंदक. पंडित आणि अजारक्षक. तैशी कुब्जा आणि जगन्नायक. जोडा नव्हे सर्वदा. की वेदांत आणि कोकशास्त्र. की रंक आणि सहस्त्रनेस्त्र. तैशीच कुब्जा आणि घनश्याम मात्र. जोडा नव्हे सर्वदा. की अमृत आणि धुवन. की परीस आणि पाषाण. इतर खेडी आणि आनंदवन. जोडा नव्हे सर्वदा. की भूत आणि कर्पूर गौर. की षंड आणि प्रतापशूर. तैशे कुब्जा आणि कमलावर. जोडा नव्हे सर्वदा. परमचतुर जगज्जीवन. बाळाला कुब्जा नारी देखून. डोळे पिचके मुडे कान. मध्ये नासिका बैसली. कोळशा होणे कुब्जा गौरी. उवा सदा ती बुबुगती शिरी. मुगुडघे घासे ते जाय चराचरी. चाचरी. ती समुरारी भाळले. रडत रडत सदा बोले. टाचा उचलल्या खिरडत चाले. लंबस्तन ते अंग वाळिले. वस्त्र फाटले चहुकडे. जैसे मृदंगामध्ये देख. तैसे माझ दिस बारीक. मरकटा ऐसे जिचे मुख. ती सरमनायक भाळला. हा तरी नंदाचा गुराखा. तो हिते कंसाची दासी देखा. शोधून या जोडा नेटका. बरा पाहिला विधीने. एक बोले बरवटा. कुब्जा वृद्ध हरी धाकुटा. जो हरिवंद नीलकंठा. तिजसी तो चेष्टा करीत असे. एक मने कुब्जेने लावले चंदन. त्यात काय घातले मोहन. तरीच भुलला जगज्जीवन. कौटालेट पूर्ण केले तिने. गदगदा हसती गोरटी. ब्रह्मा उद्भुला ज्याचे पोटी. तो कुबजेशी एकांत गोष्टी. करतात ही नवलपय. की तिने केला प्रेमाचा फासा. त्यात गोविला ऋषिकेशा. तिचा भाव देखुनी परमपुरुषा. प्रीती बहुत वाढली. एक म्हणते तिने तप केले बहुत. तरीच वश झाला भगवंत.
भगवंत आम्ही हीन भाग्य यथार्थ काय व्यर्थ गोष्टी ह्या. ऐसे बोलता गोप बाळा टपटपा आसवे आली डोळा म्हणती रे भ्रमरा चंचाळा जाय गोवळ्या सांगावया म्हणावे गोपिका समस्त हरी तुझ्या वियोगे पावल्यामृत प्रेते तरी येऊन त्वरित विलोकी तू दयाळा सांग गोपिका जाळिल्या सकलिक झाल्या समस्तांची राख त्या स्थळावर येऊन नावेक मुरली वाजवे एकदा एक म्हणती सांगावे वनमाळी गोपीची रक्षा उदकी टाकिली तू येऊन ये त्या जळी स्नान करी भगवंता आम्हाशी जाळिले त्या स्थळी तेथे क्षणमात्र उभान राहे तरी पावा वाजोनी मुरारी पावावी पदा आपुल्या. ऐशी गोपिकांची भक्ती देखोनी उद्धव सद्गती झाला म्हणे अश्रू पातले नयनी म्हणे धन्य कामिनी गोकुळीच्या धन्य ज्याची भक्ती साचार वश केला कमलावर तो भ्रमर गेला तिथून दूर स्वइच्छेने ते वधा. मग उद्धवासे गोपबाळा सद्गदित बोलती ते वेळा शृंगाम्मासी कंटाळाला टाकून गेला मथुरेशे. गोपिका आम्ही वज्राची या कठीण अजून आमच्या वाचले प्राण आम्हासे नैकदा मरण कृष्ण वियोग होताचे आम्हासे काळ न मारी देख भोगवित योगे दुःख अंतरला वैकुंठ नायक किती कष्ट भोगावे. उद्धरा तू जाय मथुरापुरी आठव ये यादवेंद्री म्हणावे विसरू नको गोपदारा परम उद्धरा श्रीपते. उद्धवा अक्रूर तो परमकूर तू तरी भेटावे यागवेंद्र निर्दोष यश जाडेल साचार तुझ लागी प्राणसखया. उद्धवा गोकुळा आहेत ते दुवंत तो रे भेटावे रमानाथ नरदेह गेलिया भगवंत कैसा मग आम्हा ते घेऊन या तुझ देखता पाषाण मस्तके फोडून देऊ प्राण. मग तू हरीशी सांग जाऊन पावल्या मरण गोपिका तू जगतवंद्या आवडता बहुत तुझ या लागे तुझ सांगितला वृत्तांत तुझ या वचने कृष्ण वर्तत हे आम्हासी पूर्ण कळलेसे उदकाविन जैसामिन तळमळे जाऊ पाहे प्राण तैसे यदुकुल तिलकाविन आम्हाशी झाले जानपा. जैसे कृपणाचे धन गेले की जन्मांदाचे अरण्यात पडले अक्रूरे आमचे राज्य बुडाले हरीशी नेले मथुरेशी. श्रीकृष्ण हाची रोहिणी वीर तमोवयब कुहू तोचे अक्रूर आम्हासी चक्रासी निराहार पाडले साचार उद्धवा आम्ही चातके परमदीन श्रीरंग ओळला कृपाघान अक्रूर दृष्ट प्रमांजन मेघश्याम दुरी गेलेला कृष्ण योगाचा महापूर त्यात लोटून गेला अक्रूर. उद्धवा तू चतुर पोहणार काढी बाहेर आम्हा ते हरी वियोगाविन वनवास बळ त्यात जळतो आम्ही सकळ. उद्धवा तू जगदगंदयाळ वर्षा मावरी पे आमचे निधान ऋषिकेशी म्हणे अक्रूराला विवेशी. उद्धवा तू ते पंचदशेशी निधान घराशी आणि ते हरी वियोगा रोग दारुण ते सकल ही झाले क्षीण कृष्ण कृपास राज देऊन अक्षय करी आम्हा ते. उद्धवा तू जोशी सुजान कृष्ण प्राप्तीचे देई लग्न पाचही पंचके निरसोन साधी कारण हे आधी तन मन धनयेसी अनन्य. उद्धवा तुझा आलो शरण कृष्ण प्राप्तीसी कारण सद्गुरु तू आम्हा ते. ऐसे बोलुनी कामनी लागल्या दृढतयांच्या चरणी ते देखून उद्धवाची नयनी प्रेमांबुधार लोटल्या. उद्धव म्हणे या लागूनी कैसे सांगू ब्रह्मज्ञान याने दृढ धरले मूर्ती सगुण ते कैसे ना उडवून टाकू मी सगुण उच्छेदता देखा आत्ताचे प्राण देतील गोपिका. मग म्हणे ते व्रलियेचे जनका बुद्धिदाता तू हो ये. उद्धव नेत्रे झाकुनी म्हणे आठवेले कृष्णचरण आता गोपिकांशी दिव्य ज्ञान उपदेशी तू श्रीरंगा. उद्धवे अष्टभाव सावरुणी म्हणे ऐका ओ तुम्ही सावध कृष्ण दाखवा सत्वर म्हणून कोण म्हणते तुम्हाला माझे. कोण इंद्रियाचा चालक कोण आहे बुद्धीचा प्रेरक अंतःकरणी आठवा सकलिक कोण धरावी विचारा तुमच्या नेत्रा कोण दाखवा पदी गगनामगन कोण करवी श्रवणी गोष्टी ऐकावी तोची बरवा शोधावा 25 तत्वांचा जाणता तो कोण विचारा पुरता तो स्थावर जंगम जीव निर्मिता व्यापुनी वेगळा कोण तो तुमचा देह स्त्रियाची आकृती परी आत कोण नांदे निश्चिती स्त्री पुरुष निपुषक व्यक्ती कोणती स्थिती विचारा बहुत घागरी रांजन स्त्री पुरुष नामाधिमान परी त्यात आत बिंबला चंद्रपूर्ण स्त्री पुरुष नव्हेच तो तै जैसा एकचे सकळ गुणी ओविले नाना जातीचे मनी परी ते सूत्र एक अभेदपणी चक्रपाणी तैसा असे
तै ऐसे ज्ञान ऐकता ते ज्ञानी गदा झाला नितमनी म्हणती ते हे सांगावया लागुने पाठविले काय हरीने काय करावे कोरडे ज्ञान नसे लाविले आम्हा लागून प्रत्यक्ष हातीच येऊन पळत्या पाठी लावावे प्रत्यक्ष साम सुंदर टाकूनी कोठे पाहू निर्गुण अचिंतक व्यक्त म्हणून सांगावया आलासे हातीच्या परीस टाकूनिया साधू जांगे धातुकिया सगुण मूर्ती सांडुनिया निर्गुण वाया काकतिसे उद्धव मने ऐका साचार एक कांचन नाना अलंकार तैसा व्यापक एक यदुवीर चराचर भरलासे तोच संचारला तुमचे हृदयी सर्व व्यापने जो सदा विदेही त्याहुने रीता ठावच नाही नसते प्रवाही पडो नका दिसतेचे मायेचे विकार तितकेच स्वेचे निराकार क्षणेची दिसे जलगार तत्काळ निर्होय पै गोपी म्हणते ते अवसरी हाती घेऊन या सुरस मोहरी नाचे रसमंडळी माझारी तोच हरिदाविका खोडी करतो वनमाळी या लागी माया बांधी उखळी मंद मंद रडे नेत्र चोळी ते मूर्ती सावळी दाविका आमच्या घराशी येत घडोघडी करी नाना परीची खोडी आमुची जडली आवडी तेची रूपे जानपा उद्धव मने ऐका 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 सर्वा घटी मठी निराळ व्यापका नाना उदके परी एकारका जगन्नायक तैसासे सर्व मृतिकात एक ओंकार तैसाच सर्वव्यापी सर्वेश्वर परी तुम्हासी नकळे साचार भ्रमथोर पिडियले गळा मोतिया सुने नावडे लोक यांचे गळा पडे तैसे तुम्हाशी पडले साकडे जवळी हर्या सुनिया गोपी म्हणती एक गोष्टी पीत वसनावरी कास गोमटी वनमाळा रुळती ते कंठी आपादपर्यंत साजऱ्या उदार श्रीमुख सावळे अकर्ण विकसले नेत्रोत्पले जो जो वना जाय घेऊन गोवळे बिंदी करुण मिरवित जाय व छंदे पावा वाजवित हुंबरे घाले गडया समवेत यमुनेच्या वाळवंटी लोळत तेची दावी आम्हा ते हासे घडव घडी पाहे आम्हाकडे सुंदर डोळे मोडी वाकडे तेच परब्रह्म रोकडे दावी आम्हासी उद्धव म्हणे तुम्हा जवळी असता दाखवू कोणाकडे मागुता मृगनाभी कस्तुरी असता परितत्वता नकळे दैतया केले दर्पणाचे निविकेतन बहुत बिंबे दिसती जान आत्मस्वरूपासो एका सोन चराचर तैसे भासले एक भिंती चित्रे नाना तैसेच दिसे ते चराचर रचना अविनाश एक वैकुंठ राणा सर्ग स्थितींतक काळी ही गोपी बोलती ते वेळी आगा सूरजेने उभा चिरेला कालिया मस्तकावरे नाचला तो घन्नळ दाविका अंगुलीवरी गोवर्धन उभा उचलूने सप्तदिन द्वादश गावे आग्ने गिळून कलंप्लाक्षपत्र अक्षये ठाण मांडूने वाजवी मुराळी आमचे चित्तवृत्ती तेथे मुराळी संसार वासना सकळ हरळी परी नाही पुरळी असोसी उद्धव म्हणे ऐका विचार शरर विरहित यादवेंद्र त्याशी नाहीत चरण कर मुरळी कोठे वाजविली सप्त धातू विरहित चाहू देहांची ते आतीत तो जो पिंड ब्रह्मांडित मुरळी कोठे वाजवे शनी एकदा वया लिला सगुण वेश हरिणे धरला परी तो सकळ रंगा वेगळा काळा सावळा नसे येथे मायेने रचला जगडंबर परी त्यासे ठाऊक नाही समाचार पुढे होईल निराकार हाची हेतू नसेचे त्याच्या या सत्तेने जग चालले परी तो न मन घाली येथे ऐसा तो अवैविरहिते त्यासे सगुणत्व लावू नका गोपी म्हणती उद्धवा नागवे उघडे बैसले एकांता तुझे ज्ञान त्याज प्रती का सांगावे जाय उद्धवा गुदद्वारीची टाच लावूनी कोंडले भरले प्रभंजन त्याचे सांगो तुझे ज्ञान आम्हा सगुण हरिदावे ऐसे उद्धवा एक वचन तू ज्याचे ने कृपेशी बोधतो सुज्ञान तो पुतना प्राण शोषण दावी आम्हा एकदा जो कुच दुर्ग विराहर जो भक्त मंदिरांगण मंदार मुख सुहास अति उदार यादवेंद्र दावी तो कौस्तुभ झळके वक्षस्थळी दिव्य तिलक विलसे भाळी कोटी नंगाहुनी नागळी तोची सावळी मूर्ती दावे जो वृंदावन भुवन विलासे जो विश्वरूप मुखी दावे मातेशी ज्याची लीला वर्णिता सौख्य सर्वांशी तोची आम्हासी दाविका उद्धवा कृष्ण प्राप्ती होय ऐसे सांगा आम्हासी उपाय कोण्या साधनेने यदुवर्य हातात ये सांगपा उद्धव म्हणे हेची साधन दृढ धरावे संताचे चरण त्यांच्या वचने विश्वास धरून करावे श्रवण भावार्थ करिता सारा सार विचार तेने शुद्ध होय अंतर आत्मस्वरूप चराचर सहज चिमग दिसतसे गोपी म्हणती उद्धवासी
तुवा जे ज्ञान बोधले आम्हासे ते सर्व आले प्रत्ययासे दृष्टांतशी समजलो परी सगुण स्वरूप बेल्हाळ अकर्ण राजीवन यन विशाळ अधिवेधक देत माळ नीळ कैसे विसर उद्धवा एरो म्हणे जाणून या निर्माण ज्ञान मग सगुण निर्गुण दोन्ही समान अलंकार रूपे मिरवे सुवर्ण दुजेपण तेथे काय तंतु रूपे अंबर साचार तरंग रूपे ते एक सागर तैसेचे सगुण अवतार सर्वेश्वर नाही विचार दुसरा बचकेचत पाणी न सापडे परी गोर रूपे होता चढे तैसे सगुण हरीचे रूपडे भक्ता लागे जाहले सुवास सुटला मंदिरी परी अवलंबेसे न कळे निर्धारी तो दृष्टी देखिली कस्तुरी मगांतरी समजले कस्तुरी दिसतसे सगुण सुवाळ तो केवळ निर्गुण तिजले विथुरले घृतपूर्ण सगुण निर्गुण तेसेचे सुवर्णकडे घालविले तरी काय सोने मोलाचे तुटले तैसेचे सुगुण अवतरले परिते न साचले परब्रह्म गुरुमुखे जाणावे निर्गुण भजनी भजावे आवडी करून ऐसे गोपिकांनी ऐकून धरले चरण उद्धवाचे प्रार्थोनिया उद्धव सखा चारी मास राहती गोपिका सदा अंतरे ते सद्भाविका यदुनायकाना विसरते उद्धवाचे मुखे ब्रह्मज्ञान गोपी करती नित्यश्रवण तेने चित्ताचा मळ तुटवण दिव्य ज्ञान ठसावले गोपींचा ते चित्त तवा जाहला त्रिविध मळपळ बैसविला त्याचे उद्धवाचा आरसा केला त्यात स्वरूप बिंबविले उद्धव परम पंचाक्षरी पंचभूते झाकून निर्धानी गोपी आणल्या ते स्वस्वरूपावरी साक्षात्कारे करून या उद्धव वैद्य परम सतेज अर्धमात्र दिली ते रसराज संशय रोग निरसून तेज पुंज सर्व गोपिका त्या केल्या घरोघरी गोपी नेती उद्धवाची पूजा करती नित्य कीर्तन ऐकती त्याच्या मुखे करून या उद्धव उठून या लवलाही नित्य गायी सिंही वना जाई लोकुनिया हरीचे ठाई आश्चर्य करी अंतरी जे जे स्थळी कृष्ण क्रीडा केली तेने उद्धव नमस्कार घाली नित्यवे सोहळा गोकुळी 4 मासी जाहला नंदेशोदा निरोप घेतला पुसुनिया गोकुळा सकळा उद्धव मथुरेस चालला भेटावया हरिते वस्त्रे अलंकार हरी लागे देखा देती आणून गोपिका म्हणती सांगावा म्हणती उद्धवा सांगेर यदुनायका आम्हासी कदा न विसरावे नंदेशोदा गोपी बाळा उद्धव समजते बोलविला म्हणती उत्तम काळ क्रिमला उद्धवाच्या संगतीने रथी बैसुनी सत्वर उद्धव पावला ते मथुरापूर दृष्टी देखिला यदुवीर षष्टांग नमस्कार घातला आहे रसकलांचा अर्पुनी सांगितले सर्व वर्तमान मग उद्धव आपले सदन प्रवशता जाहला हरी विजय ग्रंथ सुरस 21 अध्याय सुधारस सज्जन निर्जर रात्रंदिवस सावकाश सेवेत का अहो हा अध्याय 21 केवळ संतांचा प्राण विसावा सदा सर्वदा हाची पहावा सकल कार्य टाकुनिया ब्रह्मानंदे हा बरवा केला अध्याय 21 सांडून या सकल धावा येथे 20व्यात भक्त हो ब्रह्मानंद परात्परा पुराण पुरुषा दिगंबरा भक्तपालका श्रीधरवरा अढळ अचळ अभंगा इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत निज भक्त सदा परिसोत 21 गुढहा गोपाल कृष्ण भगवान की जय।